नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. कुठलाही एकही प्रश्न तुम्ही स्किप करू नका आणि शॉर्ट का होईना स्वतःच्या नोट्स मेंटेन करत जा, हेच मी सांगेन. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 14 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, मटा सन्मान 2026 सोहळ्यामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणत्या सेवाव्रती दाम्पत्याचा गौरव करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचा. महत्वाचे पॉइंट्स पहा. मटा सन्मान 2026च्या सोहळ्यामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना भारतभूषण म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. पुरस्काराची मान्यता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली. क्रिकेटपटू आयुष म्हात्रे याला या दरम्यान युथ आयकॉन म्हणून सोहळ्यात सन्मान मिळाला आणि डॉक्टर कृष्णमेघ कुंटे यांना महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने वसुंधरा साथी सन्मान देखील प्रदान करण्यात आलेला आहे. हे तीनही पॉइंट्स जे मार्क केले ते लक्षात ठेवा, म्हणजे यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेत आणि कसाही प्रश्न येऊ शकतो यावरती. पुढील प्रश्न दुसरा, ट्रान्सजेंडर व्यक्ती यांच्या हक्कांचे संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेमध्ये कोणी मांडलंय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी ट्रान्सजेंडर व्यक्तीचे हक्कांचे संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेमध्ये मांडले. हे विधेयक 2019 मध्ये लागू झालेल्या ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण अधिनियमात सुधारणा करण्यासाठी आहे. उद्दिष्ट ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांना आणखीन मजबूत संरक्षण देणं असं आहे. आणि मूळ कायदा 2019 मध्ये लागू झाला होता आणि आता नव्या दुरुस्तीमुळे त्यात अत्यावश्यक बदल केले जाणार आहेत. पुढील प्रश्न तिसरा, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये पुरुषांच्या हाय जम्प T63 प्रकारामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेला आहे, असा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शैलेश कुमार यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताच्या शैलेश कुमार यांनी नवी दिल्लीमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये पुरुष हाय जम्प T63 प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलंय, म्हणजे पटकावलंय. शैलेश यांनी 1.84 मीटर उंच उडी मारून पहिला क्रमांक मिळवलाय आणि T63 ही श्रेणी पॅरा ॲथलेटिक्स मध्ये खालच्या अंगातील अडचणी असलेल्या आणि कृत्रिम पाय वापरणाऱ्या खेळाडूंना दिली जाते. हा वेगळा मुद्दा यामधला, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीच्या अखत्यारीत येते. पुढील प्रश्न चौथा, मुंबईचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती कोणाची झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वप्नील थोरात यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा. स्वप्नील थोरात IFS 2017 यांनी मुंबईचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. ते हा पदभार डॉक्टर अर्जुन देवरे यांच्या हातून घेत आहेत. 2018 ते 23 या काळामध्ये स्वप्नील थोरात हे दक्षिण कोरिया मधल्या भारतीय दूतावासात काम करत होते आणि त्यांनी नवी दिल्ली परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वित्त विभागातही सुमारे 2.5 वर्ष काम केलंय आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी जैवतंत्रज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. पुढील प्रश्न पाचवा, आर्टेमिस 2 ही मोहीम कोणत्या संस्थेद्वारे राबवली जात आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नासा मार्फत. महत्वाचे पॉइंट्स पहा याचे. अपोलो नंतर तब्बल 50 वर्षांनी
चंद्राभोवती अशी मानवयुक्त उड्डाण मोहीम परत एकदा होत आहे. 1 एप्रिल 2026 पासून प्रक्षेपित होण्याचं लक्ष्य या यानाचं आहे आणि पहिली मानवयुक्त चंद्राभोवती उड्डाण मोहीम असेल ही. आणि यासाठी स्पेस लॉन्च सिस्टीम म्हणजे SLS रॉकेट आणि ओरिऑन अंतराळयान वापरणार आहेत. आणि उद्देश काय आहे तर चंद्रावरती माणूस दीर्घकाळ ठेवण्याची तयारी आहे ही आणि पुढे मार्स मोहिमांसाठी जमेल तसं बेस बांधण्याची यामागचा उद्देश आहे. पुढील प्रश्न 6वा. 14 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावरती मुख्यतः कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर पर्याय आहे उत्तराचा आंतरराष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंटरनॅशनल डे ऑफ मॅथमॅटिक्स हा दिवस इंटरनॅशनल मॅथमॅटिकल युनियन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होतो. 2026 साठी आंतरराष्ट्रीय गणित दिनाची थीम आहे मॅथमॅटिक्स अँड होप. तसेच या दिवशी इंटरनॅशनल डे ऑफ ॲक्शन फॉर रिव्हर देखील साजरा करतात. नद्यांचे संरक्षण, चांगली धोरणं आणि जैवविविधतेचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून हा दिवसही साजरा केला जातो. दोन्ही दिवस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्याच्यावर प्रश्न येईल तर ते आपण पाहिलं तो प्रश्न. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. कर्नल CK नायडू लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार 2026 मध्ये कोणाला देण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, राहुल द्रविड यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राहुल द्रविड यांना BCCIच्या K नायडू लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार मिळणार आहे. 15 मार्च 2026 रोजी न्यू दिल्ली येथे होणाऱ्या BCCI नमन अवॉर्ड समारंभामध्ये त्यांना हा सन्मान दिला जाईल. राहुल द्रविड यांनी भारतीय क्रिकेटसाठी 16 वर्ष खेळाडू म्हणून आणि 509 सामने खेळून मोठे योगदान दिले आहे आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांच्या काळामध्ये भारताने 2023च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आणि 2024च्या T20 विश्वचषक देखील जिंकलेला आहे. 2025 साठी क्रिकेटर ऑफ द इयर हा किताब शुभमन गिल याला मिळाला आहे. हा देखील पॉइंट लक्षात ठेवा. शेवटचा क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळालाय? शुभमन गिलला. पुढील प्रश्न 8वा. फ्रीडम ऑफ रिलिजन बिल 2026 कोणत्या राज्य सरकारने मंजूर केलाय तर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, छत्तीसगडने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मुख्य उद्देश जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभन किंवा चुकीची माहिती देऊन होणारे धर्मांतर थांबविणे हा उद्देश आहे. हे विधेयक लवकरच छत्तीसगड विधानसभेत मांडलं जाणार आहे. मूळतः छत्तीसगडमध्ये 1968 पासून धर्मांतरासंबंधीचे कायदे आहेत. छत्तीसगड फ्रीडम फॉर रिलिजन ॲक्ट 1968 अंतर्गत. ठीक आहे. भारतीय संविधानानुसार धर्मांतराच्या नियमावलीचा विषय हा राज्यांच्या अधिकारामध्ये येतो कारण तो कायदा सुव्यवस्था किंवा सार्वजनिक सुव्यवस्थाशी जोडलेला आहे. पुढील प्रश्न 9वा. 2025 मध्ये अमेरिकेला कापूस उत्पादन म्हणजेच कापड व घरगुती कापड पुरवठा करणारा सर्वात मोठा देश कोण ठरला तर उत्तर आहे भारत, पर्याय क्रमांक A. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताकडून अमेरिकेला सुमारे 0.6 दशलक्ष टन कापूस उत्पादने निर्यात झाली. चीनच्या निर्यातीचा आकडा मात्र घसरला आणि तो जवळजवळ 0.5 दशलक्ष टनांवरती आलाय. आणि याचं कारण म्हणजे अमेरिकेने चीनच्या वस्तूंवरती 10 ते 125% पर्यंत टॅरिफ लावलं. यामुळे जागतिक व्यापारामध्ये बराच बदल झाला. अमेरिकेच्या युंगूर फोर्स लेबर प्रिव्हेन्शन ॲक्ट मुळे जबरदस्ती मजुरांशी संबंधित वस्तूंच्या आयातीवरती थेट निर्बंध आला. ही सर्व कारणं आहेत यामागची. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी आणि अन्न सुरक्षा प्रणाली मजबूत करण्यासाठी मोठे नियामक सुधार कोणत्या मंत्रालयाने मंजूर केला तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. महत्त्वाचे पॉइंट्स पहा.
या सुधारणा लागू झाल्यावरती फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून नोंदणी आणि परवाने आता कायमस्वरूपी वैध राहणार आहेत. आणि हे बदल लागू झाले की अन्न व्यवसाय चालवणाऱ्यांचा खर्च आणि प्रशासनाचे अडथळे दोन्ही कमी होतील. मुख्य हेतू नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे आणि अन्न उद्योगासाठी एक ओपन, पारदर्शक आणि व्यवसाय सुलभ वातावरण तयार करणे हा यामागचा उद्देश असणार आहे. पुढील प्रश्न 11वा. राजमार्ग प्रवेश ऑनलाईन पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय. महत्वाचे पॉइंट्स पहा. नितीन गडकरींनी राजमार्ग प्रवेश या पोर्टलच्या उन्नत आवृत्तीचं उद्घाटन केलं आहे. हा पोर्टल रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे मंत्रालयाने तयार केलाय आणि पाण्याच्या आणि गॅसच्या पाईपलाईन, ऑप्टिकल फायबर केबल तसेच वीज लाईन टाकण्यासाठी ही या पोर्टलवरून मंजुरी मिळू शकते. आणि ही प्रणाली डिजिटल प्रशासन अधिक मजबूत करते आणि अर्जाची स्थिती थेट पाहता येते. त्यामुळे सगळी प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी झाली आहे यामुळे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे हा. राष्ट्रीय ऑडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग परिसंवाद 2026 मध्ये कोणत्या दलाने सहभाग घेतला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय सेनेने. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय सेनेने राष्ट्रीय ऑडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग परिसंवाद 2026 मध्ये भाग घेतला. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे झाला आहे. आणि ऑडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? तर हे तंत्रज्ञान डिजिटल डिझाईन्स वापरून थराने 3D वस्तू तयार करण्याची एक उत्पादन पद्धत आहे. आणि सरकार, सशस्त्र सेना, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी यात सहभागी झाले. भारतीय सेनेच्या तर्फे लेफ्टनंट जनरल राजीव कुमार सहानी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळ उपस्थित होते या दरम्यान. तर आजचे आपले 14 मार्च 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच विनंती आहे, कुठलाही प्रश्न स्किप करू नका, लेक्चर शेवटपर्यंत पहा. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.